येथील बाथरूम अतिक्रमणावरून उमेद फाऊंडेशन जिल्हा अध्यक्ष उज्ज्वला गवळी यांना जीवे मारण्याची धमकी देत खंडणीची मागणी. पाथर्डी तालुक्यातील मिरे येथील उज्ज्वला गवळी यांनी फिर्यादीत म्हटले आहे की मौजे मेरी येथे त्यांच्या गाळ्यांसमोर दमयंती मिरपगार यांनी बांधलेल्या शौचालयामुळे त्रास होत होता. जिल्हाधिकाऱ्याचा अतिक्रमण काढण्याचा आदेश असतानाही प्लॉटवर गेले असता दानियल मिरपगार व त्यांच्या कुटुंबाकडून जीवे मारण्याची धमकी देत विनयभंग करण्यात आला. सदरचे शौचालय हे शासकीय अतिक्रमणात येत असल्याने जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशानुसार ग्रामसेवक व प्रशासकीय यंत्रणा यांनी ते अतिक्रमण काढले. मात्र आरोपींनी जिल्हाधिकारीच्या आदेशाला कैरीची टोपली दाखवेपर्यंत त्याच ठिकाणी शौचालय बांधले. 22 जानेवारी रोजी दलित पॅंथरचा आदित्य कदम व इतर आरोपींना 2 लाख रुपयांची मागणी करत धमकी दिली. पैसे न दिल्यास हातपाय तोडण्याची व पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी दलित पॅंथरचा आदित्य कदम, अमोल मिरपगार, रवींद्र मिरपगार, दानियल मिरपगार, सविता मिरपगार, प्रेरणा मिरपगार, प्रीती मिरपगार, विशाल पोपट मिरपगार, अक्षय मिरपगार, विशाल विजय मिरपगार, सोमनाथ मिरपगार, नितीन मिरपगार आदीसह 12 आरोपींवर खंडणीचा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे.